तर रामराम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. जसं की तुम्हाला मी काल म्हणलं होतं की बाबा आपल्याला आहे ना वैरण घ्यायला जायचं आहे. रात्री कालचं जरा कॅन्सल झालं बरं का, लय अंधार झाला होता, त्याच्यामुळं आज जायचं आहे आपल्याला वैरण घ्यायला. बघ त्यांची भांडणं लागली. बोल्या काय झालं इकडे बाबा आपलं, त्यांचं येडे लोक आहेत ते इकडे. आज जायचं आहे घ्यायला. आता आहे ना आवरलं का लगेच जायचं आहे. आता मी पक्ष्यांना टाकलं इथं. आता हे ना आपले राजहंस खाऊ राहिले, त्याच्यामुळं कोंबड्याला सोडता येईना आणि यांना सोडता येईना. त्याला खाऊन दे त्यांना. तर बरं आता आवरून घ्यायचं आपल्याला, जायचं. तुला बी घेऊन जातो. येशील का बरं, लागशील का मला? हां हां हां. आता ते टेन्शन आलं की बाबा ती आहे ना वैरण आणल्यावर शेळीच्या खुरट्यात ठेवा की आपल्या याच्या खुरट्यात ठेवा, कोंबड्याच्या. बघू ते आल्यावर बघू. गहू बिहू काढून खळबिळ झालं का मग घेते तर तर मग आता बाहेरच ठेवावं लागणार आहे इथं किंवा ते तिकडं. चला बघू त्याचं नंतर. मला आधी पाणी भरून घ्यायचं आहे यांना. इथं पाणी भरून घ्यायचं आहे. काल पाणी सोडलं होतं मी, आज घेतो भरून मग पॅक करून एकदम. हा धुवून ठेवला आहे आता पाणी भरायला. कसा क्लीन झाला एकदम ओकेमध्ये. आता याला करावं लागेल एक दिवसांनी, कारण की परवाच पाणी भरलेलं आहे, अजून का शेवाळ झालेलं नसन. ते भरून जाईन आता ओकेमध्ये. चला आता ट्रॅक्टर पण आलंय, हेच घेऊन जायचं आहे आपल्याला वैरण आणायला. मम्मीन ते पण आले तिकडून. चला येऊ घेऊन आता. वावरात हे एक डिगल 100चा, ह्यो एक 100चा आणि त्या पलीकडे 100चा. याच्या मागं घेऊ भरून ट्रॅक्टरमध्ये. उमेश बी आलाय आता. एवढी झाली अजून एक गंजी. फेक 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 फेक. भरा भरा भरा. घ्या पुढं. 200 बसली वैरण, 100 राहिली फक्त. आता तेवढी बसली पाहिजे मग झालं कामच. मी आहे ना ते भरताना दाखवू नाही शकत, कारण की नाही तर लईच भरायला वेळ लागतोय. भरायला मी आणि उमेचे, त्याच्यामुळं. अरे थांब. हॅलो पुढे घे थोडं. काय पुढे घे ना. घे माग घे. पलीकडे तुला हात सापड रे. थांब रे, सांगतो. चला आता झाली वैरण बांधून. म्हणलं सोन मावशी म्हणलेलं उंच जाईन डोर, काय तर उंच. चला भाऊ, झाली कुट्टी लाल गवत आणि वैरणची. आता फक्त शेळ्या खात्यात का नाही तेच विषय. खात्यान एवढी बारीक काय झालं त्यांना नाही खायला. आता गोणीत भरावं लागेल, कारण की जो पिवळा गाळा आहे ना आपला, तो वावरातच राहिलाय. तिथं लय कचरा झाला, ह्यो घ्यावा लागेल. चला भाऊ आता टाकली कुट्टी. आत्ताच नाही कळायचं, गौरी तर संपून टाकणार 100%. आता हे शेळ्यांचं आत्ताच नाही कळायचं. शेळ्यांचं थेट संपली का मग काय खात्यात काय नाही याच्यावरून कळन. पण आता मस्त खाऊ राहिलं. आज नाही बांधत मोठ्या शेळीला,
कारण की ती आहे ना तशीच बांधून राहते, मग तिला थेट 5 वाजता सोडतो आपण पाणी बिनी, ते पितं नाही मग तवर. आता मी ना पिल्लं देतो सोडून. माझा अवतार आहे ना हे असं बेकार झालेलं आहे, मला पहिले आंघोळ करावं लागेल. वैरून आलो डायरेक्ट गहू काढायलाच गेलतो आम्ही. एक सिल्कीचं पिल्लू कसं कायच बाहेर येतंय काय माहिती भाऊ. पॅक 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 पॅक, आता आवाज यायला लागला पॅक 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 पॅक. जाते ना आता पाहते पावा कवर बी आता काही टेन्शन नाही आहे. रोज मला हेच काम आहे, सकाळी जायचं 7-8 वाजता मस्त गहू काढायला, 1 वाजता घरी यायचं, 9 वाजता मधून घरी यायचं शहाणला. रात्री उठल्याला घास वगैरे टाकायचं, 1 वाजता घरी आलं का शहाणला कुट्टी वगैरे टाकून यांना सोडून द्यायचं. आता मस्तपैकी 1:30 वाजता आपण जेवण करू. 1:30 वाजलंच आहे आता, 3-3:30ला परत जायचं आहे आपल्याला. तेवढ्यात जेवण वगैरे सगळं आंघोळ वगैरे करायचं आहे, काय टेन्शन नाही. आता हे मस्त पाहते ना कवर बी आता जवळ आहे. राजहंस इथं येत नाहीत तवर. एवढा झाला बा आता पिंपळाचा अख्खा तुकडं काढून. मम्मीने ते म्हणून राहिले की बाबा आपल्याला आहे ना खळं करून घ्यायचं याचं, कारण की नाही गहू गळू राहिला आहे आणि विशेष म्हणजे जास्त लोड नाही यायचा. तर मग आता मी चाललो आहे तळट आणायला. तळट आणलं का इथं पसरू मस्तपैकी करू गोळा. रात्री मग एखाद्या वेळेस रात्रीचे येईन ट्रॅक्टर. आता आम्हाला 2-1 तास तर लागणार आहे आरामशीर गोळा करायला. बघू मग करू, बघू कितीक होतं कितीक नाही, फिक्स नाही अजून ट्रॅक्टर येतं का नाही, पण होप करते कि भाई आज ही जाए ट्रैक्टर अभी मुझको थोड़ा ये भी लेके जाना पड़ेगा, अपनी बकरियों के लिए खाना भी लेके जाना पड़ेगा थोड़ा. देखते सब इकट्ठी हो जाए ना, हिंदी का बोलतोय मी. सब अपना सगळं गोळा करून झालं का मग जाऊ. आज काय घास नाही कापत मग आता चला. दिसत नसन पण सगळा गहू गोळा झालाय पिंपळाच्या वावरातला. हो इथून सुरुवात झालाय तर थेट वा थांबा अजूक हे इथपर्यंत अशी मोठी आहे. तर माझी नेमकी बॅटरीची चार्जिंग संपली त्याच्यामुळे काय दिसेना. मम्मीने ते सगळे इथं बसलेत बाबांते ते, आणि मी इथं. आता खळ्यावाल्याला फोन करू, बघू खळ्यावाला येतोय का नाही. जर येत असलं तर मग मला शेवगाव जावं लागेल गोण्या आणायला, आणि नसलं जर येत तर मग उद्या निवांत आणता येईन. पण पहिलं सोनू मावशीला सोडावं लागेल, कारण की सोनू मावशीला जायचं आहे आता गाईची धार काढायला. परत घेऊन येणार घेतील तसं. चला 8 वाजले 8. मग 3 तास नाही, 6 ते 7, 7 ते 8, 2 तास. चला तर मंडळी, मग आता आजचा व्हिडिओ आपण इथे संपू. मला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये उद्या. टाटा बाय बाय. खरं जर होत असलं तर परत भेटू, नसलं होत तर मग उद्याच भेटू. चला भाऊ आता आलाय ट्रॅक्टर. बघा एवढा आहे, आता दिसन तुम्हाला नाही दिसत आहे का? हां हे बघा एवढा आहे डिगल झाली. चला भाऊ झालं खळं. हो का एवढं झालंय आता. 1 2 3 4 5 6 6.5 3 पोते झालेत समजायचे. एक पोतं तर गेलंय, त्यांनाच गेलं ज्यांनी केलं त्याला खळं. आता एवढं गोळा करून राहिली मम्मी. ओके मध्ये मग झालं काम.